विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जसजशी एक्झाम जवळ यायला लागली, इनसेम मुलांच्या मनात टेन्शन वाढते. एवढ्या प्रकारच्या डेट्स मुलांना माहिती पाहिजे. सो या कुठल्याही डेट कन्फर्म अजून नाहीये, पण मी माझ्या अंदाजानुसार ज्या टेंटेटिव्ह आहे मी त्या तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी मी सांगतो त्याच्याच आसपास तुमच्या एक्झाम सगळ्या होतात, सगळे डेट्स त्याच्याच आसपास येतात. सो मी ज्या टेंटेटिव्ह सांगतोय तुमच्या जस्ट मदतीसाठी सांगतोय, की जेणेकरून तुम्हाला गोंधळात न पडता तुम्ही डेट्स साधारणतः या आहे हे विचारात घेऊन तुम्ही अभ्यासाला लागाल. या हिशोबाने मी सगळ्या तुम्हाला डेट्स आता सांगणार आहे, म्हणजे डोक्यातलं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. आता हे टेंटेटिव्ह असल्यामुळे थोडंफार चेंज होईल, पण एक आयडिया क्लिअर असली की हा बॉय या तारखेला इनसेम एंड सेम फॉर्म भरायचा, कॅरी ऑन आहे, पण त्या हिशोबाने तुम्ही अभ्यासाला लागशाल, गोंधळात पडणार नाही. कारण खूप सारे कॉल येतात, मेसेज, आम्ही पण वैतागायला लागलो. सो त्या गोष्टीचं इथेच क्लिअरिटी देतो. बघा, पहिलं इनसेमची टेंटेटिव्ह डेट सांगतो. हे सगळं सगळ्यांसाठी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न, फर्स्ट इयर 19 पॅटर्न, सगळ्या पॅटर्नसाठी. त्याच्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी चे 19 पॅटर्न आहे. सगळ्यांसाठी ह्या डेट्स मी सांगतो. आता सगळ्यांसाठी कॉमन आहे. पहिलं इनसेमची डेट आहे साधारणतः या 10 मार्च. ओके, 10-12 मार्च त्या दरम्यान इनसेम तुमची होईल सगळ्यांच्याच. ओके, नंतर एंड सेम समजून घ्या तुम्ही 20 मे नंतरच तुमची एंड सेम होईल. 20-25 मे, 20-22 मे या दरम्यान तुमच्या एंड सेम होतील. आता एक्झाम फॉर्म डेट, एक्झाम फॉर्म तर इनसेम एंड सेमच्या आधीच भरावे लागतात. ओके, सो साधारणतः आपण एक्झाम फॉर्म धरला तर कमिंग वीक मध्ये 25, 26, 27 तारखेपर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म तुमचे सुरू होतील असं मला वाटतंय. किंबहुना त्या आधी पण व्हायला झाले तर आनंदच आहे. ओके, नंतर फोटोकॉपी अजून कुणाच्याच आल्या नाही, पण त्या पण साधारणतः सेम कमिंग वीक मध्ये 25, 26, 27 तारखेपर्यंत यायला पाहिजे. कारण आता जवळजवळ काहींचा महिना होऊन गेला. सो फोटोकॉपी आता यायला पाहिजे. एवढा दिवस लागत नाही. आतापर्यंत फोटोकॉपी फॉर्म भरल्यानंतर 10 दिवसात यायची. सो फोटोकॉपी पण एवढ्या 4-5 दिवसात आता येऊन जाईल. 25 तारीख सगळ्यांचे ऍव्हरेज धरून चला. कॅरी ऑन GR डेट, आता कॅरी ऑनचा तर कन्फर्म नाही, पण काल मुंबई युनिव्हर्सिटीचा कॅरी ऑनचा GR आलेला आहे. सो कदाचित आपल्या पुणे विद्यापीठाचा पण एवढ्या 1-2 दिवसात येऊ शकतो. यस, सो मी जस्ट शक्यता तुम्हाला दिली आणि आम्ही कसं हेल्प करू शकतो. सो कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण असली तुम्ही डायरेक्ट माझ्याशी पण बोलू शकता. खाली नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. ओके, फक्त कॉलसाठी 10 ते 6 मध्येच कॉल करा. बाकी वेळी तुम्ही कधी कॉल करशाल मग आम्ही नाही उचलू शकत त्यावेळी. सो हा टाइम लक्षात ठेवा. सो त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू. फक्त मला एवढं सांगायचंय की अभ्यासाला लागा. या डेट्स आहे त्या येणार आहे, त्या येणारच. मी 10 तारीख सांगितली, कदाचित ती 15 ला आली, 12 ला आली, 8 ला आली, त्याने काही फरक पडणार नाही ना. तुम्ही ऑब्विसली धरून चला, सरांनी 10 सांगितली, याच्या आसपास आपलं असणार आहे. मग आपण का टाइमपास करतोय की आपण वेळ घालवतोय, डेट नाही आली मग माझं कसं होईल, आता माझं करिअर बर्बाद झालं, युनिव्हर्सिटीने सगळं मला हेच करून टाकलंय, मग मी आता काय करू. हे सोडा सगळं. तुम्हाला आता मी डेट दिलाय ना, त्याच्या आसपास धरून अभ्यासाला लागा. वेळ वाया घालू नका. रोज 4-4, 5-5 तास अभ्यास करा. थोडं पहाटे उठा, पहाटे अभ्यास करा. कॉलेज झाल्यानंतर ऑफ लेक्चर भेटलं तिथे अभ्यास करा. सुट्टीचा दिवस राहील, आता शिवरात्री दिवस आहे, सुट्टीचे दिवस वापरा, ते वाया नका घालू. रात्री झोपण्याच्या आधी अभ्यास करा. यावेळी अभ्यासाला टाइम द्या, जेणेकरून तुम्ही टॉप करशाल, क्लासमध्ये टॉप करशाल. काल मी एक व्हिडिओ दिला होता, क्लासमध्ये कसं टॉप करायचं सांगितलं, स्ट्रॅटेजी फॉलो करा. यस, आणि अभ्यास करता नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशनचा तुम्ही फायदा घ्या. पर्पल हॅट ऍप्लिकेशन आम्ही विद्यापीठातले बेस्ट फॅकल्टी जे मराठी हिंदीमध्ये शिकवतात अशा लोकांचे लेक्चर आम्ही अवेलेबल करून दिले. जे विषय अवघड वाटतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी, तुमच्या ब्रांचचे जे अवघड विषय वाटतात त्यांचे लेक्चर बघा, जेणेकरून जो युनिट तुम्हाला स्वतःला करायला 6-7 तास जातील तरी परफेक्ट होणार नाही, कॉन्फिडन्स येणार नाही. पण सरांनी इतक्या सोप्या भाषेत तो शिकवला आहे. नोट्स दिले आहे, IMP क्वेश्चन दिले आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व एक पेपर दिला, एवढ्या सगळ्या, आणि पेपर पॅटर्न दिला, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तेवढंच जर केलं तर तो 6 तासाचा युनिट तुम्ही 2-2.5 तासात पूर्ण करशाल विथ कॉन्फिडेंटली, की वाटेल यार सरांनी शिकवलं, ऍपवरनं मी अभ्यास केला तर आता मला कॉन्फिडन्स मी टॉप करेल. सो कुणाचीच गरज नाही, पुस्तक घेऊ नका, काहीच कुणालाच भेटू नका. डायरेक्ट ऍपवरचं सबस्क्रिप्शन घ्या. एकदम ऑफोर्डेबल आहे. मुलं 8-8, 10-10 विषयांचे सबस्क्रिप्शन घेत आहेत आणि टॉप करताय. कितीतरी मेसेज येतात. तुम्ही ऍटलीस्ट जास्तीत जास्त विषयांचे घेऊन जे अवघड वाटतंय किंवा ज्याच्यात टॉप करायचं त्याचं घेऊन अभ्यासाला लागा. बघा, तुम्हाला नक्की फायदाच होईल. अजून काही डाऊट असेल नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि आम्ही डेट्स दिल्या, या हिशोबाने आता अभ्यासाला लागा. ओके, चला बाय.